जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीच्या मतदानाला आता सुरुवात झाली आहे. आपण आता आहोत रत्नागिरी तालुक्यातील पाली जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी मतदारांची सुद्धा गर्दी झालेली आपण बघत आहोत. एकूण रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी 56 गटांसाठी 151 उमेदवार तर 9 पंचायत समितींच्या 112 गटांसाठी 351 उमेदवार रिंगणात आलेले आहेत. 1693 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून 4286 मतदान यंत्रे सध्या आहेत. जिल्ह्यात एकूण 11,73,899 मतदार आहेत. तर रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक जास्त मतदान केंद्र आहेत. पुरुषांपेक्षा महिला मतदान संख्या ही जास्त आहे. 5,64,976 पुरुष मतदार तर 6,08,993 महिला मतदार असणार आहेत. तर मतदानासाठी 5,455 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. तर मतदान प्रक्रियेसाठी पोलिसांचा देखील फौजफाटा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आले. 86 पोलीस अधिकारी, 1535 पोलीस अंमलदार, 1853 होमगार्ड आणि 2 कंपनी RCB प्लाटून तैनात देखील करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच राज्याचे गृहमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम आणि आमदार भास्कर जाधव यांची आता प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सर्वाधिक जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच मतदान म्हणजे निवडणूक लढवण्यात येणार आहे. तरी आपण आता रत्नागिरीच्या तालुक्यातील पाली या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 या ठिकाणी आपण मतदानाला सुरुवात देखील झालेली आहे. त्यामुळे आता नक्की मतदारांचा कौल कोणाला जातो याकडे आता लक्ष देखील लागून लागलेलं आहे. तन्मय दाते, LS मराठी न्यूज, पाली, रत्नागिरी.